सरकारला मला वाटतं त्याची 100 गाठवायची, कारण सरकारच्या बोटचेपी धोरण चुकीच्या धोरणामुळे ही साखरेची परिस्थिती झालेली आहे। बरं, साखर महाग झाली तर शेतकऱ्याला फायदा होतो तर तोही नाही आहे। खरं तर इथेनॉल निर्मितीमुळं साखरेचं ऊसाचं बॅलन्स आणि त्याच्यामुळं साखरेचा प्रश्न निर्माण, जो साखर निर्यातदार देश होता त्याला साखर आयात करावी लागू लागलेली। आणि माझ्या माहितीप्रमाणे कित्येक लाख टन साखर आत्ताच्या घडीला बाजारातून गायब आहे, कारखान्यातून निघाली परंतु बाजारात पोहोचलेली नाही आहे। आणि मग याची साठेबाजी कोण करतं? सरकारमधलेच लोक करतात का? सरकारमधल्या लोकांच्या पाठिंब्यानं हे होतं आहे का? हा पण जनतेच्या मनातला प्रश्न आहे। म्हणून साखर 40, 45, 50 रुपयापासून आता 80 रुपयापर्यंत पोहोचले। मला असं वाटतं येणार काय ती 100 पार करेल याला, कारण साखरेचं उत्पन्न तर मागच्यापेक्षा जास्त झालं आहे, मग तरी ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? मला वाटतं त्याच्यात साठेबाजी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आरटीओमध्ये जे आहे ते वसुली पॅकेजचा मुद्दा सातत्यानं वर येतो। आता नागपूर ग्रामीण आरटीओची एक गुप्त बैठक पार पडली, तिथले काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्याची माहिती। हे पण आरटीओचं खातं जे आहे हे आरटीओमध्ये भरपूर आरटीओच्या घोषणा झाल्या, ऑनलाईन हे करू, ऑफलाईन हे करू, परंतु एजंटशिवाय आरटीओमध्ये पानसुद्धा हलत नाही। पान म्हणजे कागदाचं पान। आरटीओमध्ये दलालांचा सुळसुळाट आहे। आरटीओमध्ये अधिकारी बदल्या होतात तर मोठा मोठा टोल भरावा लागतात, टोल म्हणतात त्यांच्या भाषेत। हा टोल त्यांना भरावा लागतो तर त्यांना जागा मिळतात। आणि म्हणून मला असं वाटतं आरटीओ हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनलेला आहे। आणि आताच्या घडीला आधी तरी चोरून लपून या गोष्टी होत्या, आता उघड उघड या गोष्टी होत आहेत, उघड उघड या गोष्टी होत आहेत। तुम्ही नागपूरची गोष्ट सांगितली, मला असं वाटतं मी आता कोणावर बोलावं न बोलावं परंतु अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्याच्यात महिना किती जमा करायचा आणि कोणाला नेऊन द्यायचा इथपर्यंत बैठका अधिकाऱ्यांची होतात। आता काय सांगावं? गोडतेल, सुप्त गोडतेल आहे तो राज्यात बंद करण्याचा निर्णय एफडीएने घेतलेला आहे। या निर्णयाकडे कसं बदल, जे सुट्टे तेल व्यापारी आहेत ते याला विरोध दर्शवत आहेत आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। खरं तर आपण छोट्या छोट्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं म्हणतात। आपल्या भागात, आपल्या काय भारतामध्येच, महाराष्ट्रामध्ये जी 12 बलुतेदाराची पद्धत आहे त्याच्यात तेल घाणा काढणारी एक मोठी तेली समाज म्हणता येईल त्याला। असं काय तेली लोकच तेलाचा व्यवसाय करतात अशातला काही भाग नाही, पण जनरली आपल्याकडे एक प्रघात आहे। आणि मला वाटतं छोटे छोटे घाणेसुद्धा खेड्यापाड्यात चालतात, शहरातसुद्धा आहे असे घाणे। आणि मग अशा घाण्यातून ज्याला आपण ताजं तेल म्हणतो, बरेच लोक अजूनही घाण्यावर जाऊन तेल घेऊन येतात। आणि मला वाटतं असं तेल विकणाऱ्या लोकांवर आताच्या घडीला एफडीएने बंदी घातलेली। एफडीएच्या अधिकाऱ्याची चूक आहे असं मी म्हणाले, सरकारची याच्यात चूक आहे। कॅबिनेटनी असा निर्णय तर भारतात झालेला आहे, पण मला वाटतं कॅबिनेट त्याला एक्सटेन्शन देत असतं, ते एक्सटेन्शन महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं नाही। आणि म्हणून जे आमचे तेल विक्रेते बांधव आहेत त्यांच्यावर तो अन्याय होतो। आणि मला असं वाटतं आता छोटा छोटा तेल विक्रेता व्यापारी हा पॅकिंग कुठून करणार? म्हणजेच मोठ्या कंपन्या सुरू झाल्या पाहिजे आणि छोटे व्यापारी बंद झाले पाहिजे, अशा प्रकारचे राज्य सरकारचं धोरण दिसतं। 20 ते 25 दिवसापासून पावसानं खंड मारलाय, पिकं मारा टाकतात, कर्जमाफीचा सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळाला असं शेतकऱ्यांचा आरोप आहे। खरं तर पावसाची परिस्थिती अतिशय भयानक आहे। अजून 2, 4, 5 दिवसात जर पाऊस नाही आला तर मला असं वाटतं कोरडा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। कारण शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे, थोडा बऱ्यापैकी पाऊस आला, थोडंसं पिकांनी मान वर केली, परंतु आता ही मान तुटण्याची वेळ आलेली आहे। म्हणून सरकारने मला वाटतं वेळीच या सगळ्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं। शेतकऱ्यांची अशी मागणी आहे, 1 महिन्याचा खंड झालेला आहे, आता कृत्रिम पाऊस सरकारने पाडावं, आम्हाला मदत नको मात्र कृत्रिम पाऊस पाडा अशी मागणी होती। दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। तेव्हा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे की कृत्रिम पाऊस हे सरकार नुसतं पैसे खाऊन घेईल, पाऊस पाडणार नाही आणि काही होणार नाही। त्याच्यामुळे आपण निसर्गाला, परमेश्वरालाच हाक देऊ की पाऊस पडू दे म्हणून। नाही, मात्र शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आता जो पीक लावला होता तर त्याला फळधारणा सुरू झालेली आहे, फुलं यायला सुरुवात झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस आला तर ती पिके वाचतील, त्यामुळे कृत्रिम पाऊस पडावा अशी विनंती होती शेतकऱ्यांकडून। पण सरकार या गोष्टी करू शकत नाही, सरकार या गोष्टी करूच शकत नाही।